मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघूया बटाट्याचा असा एक पदार्थ जो घरातील सर्वजण आवडीने खातील। अतिशय वेगळा पदार्थ आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। बटाट्याची सर्वप्रथम साले काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कट करायचा आहे। हा बटाटा आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। आपण 4 बटाटे घेतलेले आहेत, ते अशा पद्धतीने वाटून घेणार आहोत। तुम्ही यापेक्षा थोडे जाडसर वाटण ठेवले तरी चालणार आहे। अशा पद्धतीने आपण 4 बटाटे मिक्सरला वाटून घेतलेले आहे। यानंतर 2 कांदे कट करून घ्यायचे आहेत, बारीक कट करून घ्यायचे आहेत कांदे। कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। लसूण मिक्सरला वाटून घेतलेला आहे। तुम्ही अद्रक लसूण एकत्र वाटून घेतले तरी चालेल। यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा वाटून घेतल्या तरी चालणार आहे। मी कट करून घेतलेले आहेत। कढईमध्ये 4 पळ्या तेल घ्यायचे आहे। तेल चांगले गरम झाले की 1 चमचा जिरे घालायचे आहे फोडणीला। यानंतर कांदा बारीक कट केलेला आहे तो घालायचा आहे फोडणीला। यानंतर घालूया कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे। हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। यामध्ये अगदी थोडे आपण मीठ टाकून घ्यायचे आहे, यामुळे कांदा लवकर नरम पडणार आहे। आता घालून घेऊया लसणाची पेस्ट। लसूण आले आणि हिरव्या मिरच्या यांचे एकत्र वाटण तुम्ही घातले तरी चालणार आहे। थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे। आता घालूया 1 चमचा हळद। हे सर्व जिन्नस पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। यानंतर कसुरी मेथी घालणार आहोत। कसुरी मेथी हातावर आधी चोळून घ्यायची आहे जराशी। आता कसुरी मेथी घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा चमच्याने हलवून घ्यायचे। यानंतर घालूया आपण बटाट्याचे जे वाटण केलेले होते ते। हे वाटण तुम्ही जरा जाडसर ठेवले तरी चालणार आहे। माझ्या मुलीला यामध्ये बटाटा जरासा बारीक दळलेला आवडतो, त्यामुळे मी अशा प्रकारे करत आहे। तुम्ही जरा जाडसर वाटण ठेवले तरी चालणार आहे। आता हे सर्व जिन्नस एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे। आता जरी आपल्याला हा पदार्थ ओलसर दिसत असला तरी थोड्या वेळाने घट्ट होणार आहे। यानंतर परत आपण थोडे मीठ घालून घेणार आहोत, कारण आधी आपण मीठ घातलेले आहे कांदा परतवताना, त्यामुळे चवीनुसारच याला मीठ वापरायचे आहे। यावर आता थोडा वेळ झाकण ठेवूया। आता झाकण काढून बघूया। बाजूला जरासे तेल सुटलेले आहे। पुन्हा परतवून घ्यायचे। साधारण 3 ते 4 मिनिटे हा पदार्थ आपण वाफेवर करायचा आहे। तसाही बटाटा हा लवकर शिजतो, तरीही आपण हा पदार्थ वाफेवर करायचा, कारण याची चव खूप छान लागते नंतर। हा पदार्थ जरी तुम्हाला आता जरा चिकट दिसत असला किंवा ओलसर वाटत असला तरी खायला अतिशय उत्तम टेस्ट लागते याची। सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हा आपला पदार्थ तयार झालेला आहे। हा पदार्थ म्हणजे बटाट्याची एक प्रकारे चटणीच आहे। अतिशय सुंदर टेस्ट लागते या पदार्थाची। अशी ही बटाट्याची चटणी तुम्ही धिरड्यांसोबत, पोळीसोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता। हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा।